मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद, लोकांचा रोष स्वाभाविक, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील, फडणवीसांचं आश्वासन. पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार, एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पीडितेवर रात्री उशिरा पुण्यामधल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची विनंती. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल, नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी, पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीवर याआधी 2 गुन्हे दाखल, मात्र पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग सिग्गिल यांची माहिती. किरकोळ मारहाणीसाठी अटक, नसरापूर प्रकरणातील नराधमाचा कोर्टामध्ये अजब दावा, रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे, कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली. नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यामध्ये नेऊन बालिकेवर अत्याचार, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर, सूत्रांची माहिती. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद, सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणानंतर रोष व्यक्त केला जातोय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नसरापूर घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, महिला सुरक्षेवरून सरकार अपयशी, संजय राऊतांचा घणाघात, तर सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात, सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे, राऊत आक्रमक. अमित ठाकरे यांचा सरकारवर संताप, महाराष्ट्रामध्ये लहान मुली सुद्धा सुरक्षित नाही, सततच्या घटनांमुळे कायद्याचा धाक संपलाय, शक्ती कायदा तातडीने लागू करा. नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर अमित ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया. नसरापूर घटना लाजिरवाणी आणि किळसवाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये सरकार टीका टिप्पणी करून प्रश्न सुटत नाही, सरकारनं प्रकरणामध्ये जनतेची बाजू समजून घ्यायला हवी आणि नराधमांना कायदा बाजूला ठेवून खेचलं पाहिजे, अंबादास दानवेंचं वक्तव्य. नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज, व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. अजून असे किती निरागस बळी जाणार, अशा नराधम आरोपींचा एन्काउंटर केला पाहिजे, नसरापूर प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक. रोहित पवार, तृप्ती देसाई आणि मेधा कुलकर्णींनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीवर रोहित पवार, कुलकर्णी ठाम, तर आरोपीचा एन्काउंटर करा, तृप्ती देसाई आक्रमक. पीडित कुटुंबाला आंदोलनामध्ये बोलावणं अयोग्य, समाजकंटकांनी आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नये, नसरापूर पीडितेच्या कुटुंबाची धायरीमध्ये भेट घेतल्यानंतर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. नराधमांना चौरंग करण्याची शिक्षा दिली पाहिजे, नसरापूर अत्याचार घटनेवर रितेश देशमुखांची मागणी, सरकार आणि कोर्टानं आरोपीला कठोर शिक्षा करावी, रितेश देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया. पुण्याच्या भोरमधील घटना संतापजनक, ज्या मुलीने जग बघितलेलं नाही तिच्यासोबत असं होणं खूप वेदनादायक, राष्ट्रीय महिला आयोगानं याची दखल घेतली असून राष्ट्रीय बाल हक्क आयोगालाही लक्ष घालण्याच्या सूचना, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया.